पहिली गोष्ट हे जे काय भाई बोलले ते बालिशपणाच्या वरचं लक्षण आहे. कारण मी कधी कुठेही स्थानिक आणि हे असं माझ्या आयुष्यात मी कुठं बोललेलोच नाही. त्यांनी जर एखाद्या ठिकाणी दाखवावं तर आत्ता राजीनामा देऊन घरी बसायची माझी तयारी आहे. काही बोलायचं जीभ आहे म्हणून काही बोलून चालत नाही. स्थानिक हा परका हे आमच्या मनात कधी सहन आहे. मी सर्व धर्म समभाव जसा मानणार आहे तसा ज्या क्षेत्रातनं जो कार्यक्षेत्र करत असेल त्याचा आदरही करणारा आहे. त्यामुळे उगाच आपलं खोटं नाटक काहीतरी माणसं समोर दिसली म्हणून बोलणं हेच चुकीचं आहे. आमचे आजोबा साताऱ्याचे आपशिंग्याचे आहेत. ते निकमांचं गाव आहे आणि ते मिलिटरी आपशिंगे म्हणून आहे. तिथे 10 ते 12,000 सैनिक राहतात. त्यामध्ये साधा शिपाई टू कॅप्टन जनरल आणि काही जी मोठी पदं आहेत ती सगळी तिथं त्या गावामध्ये आहे. मी तुम्हाला एकदा घेऊन जाईन. आपशिंग्याचा एक ऐतिहासिक गाव आहे ज्यामध्ये फक्त सैनिकच आहेत आणि त्या वारशातून आम्ही आहोत हा आम्हाला अभिमान आहे. पहिली गोष्ट. आमच्या आजोबाचे वडील कधी आले असतील फुरुस गावी, त्याच्यानंतर आजोबा झाले, त्याच्यानंतर स्वतः निकमसाहेब फुरुसला आले. मी सावर्ड्यात जन्मलो. हा कुठं जन्मणं हे काय तुमच्या आणि माझ्या हातात नाही. तुमचं कार्य काय, तुमचं कर्तृत्व काय ह्याच्यावर असतं. त्यामुळे भाई जे बोललेत ते खरोखर भाईने तरी किमान असं बोलायला नको होतं. भाईंबद्दल प्रचंड आदर बाळगणारा मी आहे, आज आहे आणि उद्याही बाळगणार आहे. त्यांनी काय वाटेल ते बोलू दे मला, कारण त्यांना काही गोष्टी बोलल्यानंतर असतील त्यांच्यासमोरचे काही त्याच्यातून फायदे असतील तो त्यांचा विषय. पण मी तुम्हाला सांगतो स्थानिक आणि वेगळा असं माझ्या कुठंही बोलण्यात कधी आलं असेल. कोण आता बोलला असेल बाहेरचा त्याला मी काय कारण जबाबदार आहे. त्यामुळे चुकीचं भाई आज बोललेत. एक दुसरं जे बोलले 2 लाख कलमं बारामतीत पवारसाहेबांनी घेतली. एक जरी माझं कलम बारामतीत विकलेली पावती दाखवावी. मी तुम्हाला माझं तिथंच सांगेन. पवारसाहेबांनी नर्सरीवाल्यांना जिल्ह्यातल्या मदत काय केली की जिल्ह्यातली कलमं ज्यावेळी जात नव्हती तेव्हा निकमसाहेब आणि केळकर साहेब ह्यांनी जिल्ह्याचा प्रश्न सोडून ती कलमं शासकीय नर्सरीच्या बरोबरीने खाजगी नर्सरीतून घेण्याचा निर्णय आदरणीय पवारसाहेबांनी केला. त्यावेळी मी तुम्हाला कदाचित माहीत नसेल 1000 कलमं बसल्या जागेला बांधणारा माणूस आहे. कलमं बांधणं, अंडी काढणं, दूध काढणे सगळं केलेला शेतकरी आहे पक्का. त्यामुळे कलमं कशी बांधतात. 2 लाख जर कलमं बांधली असती तेव्हाच बंगले बांधले असते. 10,000 माझी कलमं वर्षाला मी विकायचो जेमतेम आणि ती इथल्या इथं विकायची. आम्हाला कधी माझं एकही कलम बारामतीत कधी गेलेलं नाही. माझ्या संस्थेला पवारसाहेबांनी मदत केली नाही असं कोण म्हणत असेल तर ते धांदात खोट आहे. आम्ही नेहमीच सांगतो मी माझ्या कॉलेजला 4 नावं दिलेत ती त्यांनी कुठंतरी मोरल सपोर्ट असेल, कारण त्यांनाही माहीत नाही मी नावं दिलेली. आपण ती मोरल सपोर्ट निकमसाहेबांवर असलेलं प्रेम आमच्या कुटुंबावर असलेल्या प्रेमापोटीच केलेलं आहे. त्यामुळे त्यांची संस्थेला मदत झाली नाही असं मी कुठं बोललो असेल तर तसं एखादं वाक्य त्यांनी मला दाखवावं. आजही आमच्या अहवालात पवारसाहेबांचंच नाव असतं. फक्त आता राजकीय भूमिका वेगवेगळी आहे. त्यामुळे आम्ही पवारसाहेबांचं नाव घेऊन उगाच सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्नात नसतो. एवढी माझी ठाम भूमिका. सर, काल अजितदादांचा दौरा आला, त्या दौऱ्यावर विक्रांत जाधवने त्यांची भेट घेतली तर काय सांगता? विक्रांत जाधव हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. अध्यक्ष असताना महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्यामध्ये दादा अर्थमंत्री होते. दादाने विक्रांत जाधवला त्यांनी जसं प्लॅन केला तो प्लॅन अति साधा होता. मग विक्रांत जाधवनी त्यात चांगलं लक्ष दिलं. एक अद्यावत चांगल्या पद्धतीचा मला आता अंदाज नक्की नाही पण 60-62 कोटीचा प्लॅन स्वतः विक्रांत जाधवनी केला. दादा असतील त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील ह्यांना भेटले. त्यांनी मंजुरी स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवली. आता त्यांना दादानी मदत केली असेल त्यांच्या घरासमोर दादा येत असतील ते एक गुच्छ द्यायला आले. एवढाच त्यातला भाग आहे. बाकी त्यात काय चर्चा करण्यासारखा भागच नाही. सर, आजचं शक्ती प्रदर्शन होतं त्याला तुम्ही आव्हान समजता का? हे बघा मी तुम्हाला आधीपासून सांगतो जे आज भाईने भाषण केलं ते धांदात निव्वळ धूळफेक करणारं केलेलं आहे. हरकत नाही, इलेक्शन आहे. तुम्ही माझ्याबद्दल काही वाटेल ते सांगा, किती खोटं सांगा, माझ्याबद्दल काही बोला. मी भाईंबद्दल काय वाईट बोलणार नाही. पण त्याने केलेली प्रत्येक भूमिका मी त्याने माझ्याकडे पुरावे कलमं विकल्याची बारामतीत गेल्याचं एक पावती दाखवावी. पवारसाहेब बिन पावतीची एकही गोष्टी खरेदी करत नाही माझा विश्वास आहे. त्यांनी त्यावेळची 95-90 माझी नर्सरी साधारण मी 12वीला असताना म्हणजे
96-97ला मी नर्सरी करत होतो. मी स्वतः कलमं बांधायचो. मी 1000 कलमं बांधणारा एक्सपर्ट माळी असतो, त्याच्यापेक्षा 300 कलमं मी दिवसाला जास्त बांधणारा माणूस आहे. आजही माझ्या हातात चाकू आणि सायन स्टिक दिली तर 2 मिनिटात धडाधड बांधून कशी कलमं दाखवायची माहिती मला. त्यामुळे मी कलमं बांधायचो. आमची नर्सरी होती. आमच्या नर्सरीच्या उद्योगावर संस्था वाढली. आम्ही नर्सरीच्या उद्योगावर वाढलो. ज्यावेळी शासनाने असा ठराव केला, जे मी मगाशीच म्हटलं की खाजगी नर्सरीतली कलमं घ्यायची नाही, त्यावेळी आदरणीय पवारसाहेब, केळकर साहेब आज आहेत, त्यांच्याकडे जा, मंडणगडला माहिती विचारा. ते वेंगुर्ल्यात गेले. वेंगुर्ल्यात त्यांनी खाजगी नर्सरी तपासल्या, रत्नागिरीतल्या खाजगी नर्सरी तपासल्या आणि मग फलोत्पादन डिपार्टमेंटला ती ऑर्डर केली. ती करण्यामध्ये मी पण होतो, कारण मी तेव्हा जस्ट ॲग्रिकल्चर कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं. ते काम पवारसाहेबांनीच केलं. फलोत्पादनचं काम पवारसाहेबांनीच केलं. ह्याचा अर्थ निकम साहेबांची 2 लाख कलमं घेतली हे धांदात खोटं. त्यांनी एक पुरावा दाखवा, माझं चॅलेंज असेल, त्यांनी पुरावा दाखवा. उगाच बारामतीला गेली, इकडं गेली, उगाच काय ते खोटं नाही. कलमं उठवण्याची प्रक्रिया त्यांनी केली, ही निर्विवाद सत्य. आणि त्यामध्ये आम्ही बांधायचो किती, सगळी म्हणून आमची 7 ते 10,000 कलमं संस्थेची आणि आमची असायची वर्षाला. ती जागेलाच संपायची. त्यावेळी कलमं रोजगार हमीमध्ये जायची. रोजगार हमीमध्ये कलमं जायची, बुकिंग व्हायची, मारामारी व्हायची, इथं जागेला पाहिजे. सर दुसरं तरी शरद पवारांनी सगळं दिलं पण तरी त्यांनी गद्दारी केली असं नवीन म्हणा. आम्ही गद्दारी केली ना. 99ला गद्दारी केली. काँग्रेस पक्ष आम्ही सोडला निकम साहेबांनी. त्या काँग्रेसनी 2 वेळा खासदारकी दिली. पवारसाहेब बांधवर निष्ठेपोटी निकम साहेब गेले. मग 99ची गद्दारी नाही. निकम साहेबांना काँग्रेसनी पण 2 वेळा खासदारकी केली. मग तेव्हा गद्दारी नसेल, मग आत्ता कशी आली? हा एक कॉमन माझा प्रश्न आहे की त्या कोण आहे. आमचं आजही म्हणणं आहे, आम्ही काँग्रेस सोडली नसती तर आम्ही आज चांगलेच असतो. काँग्रेसचा आमचा शेवटी मूळ आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी तिकडे गेला असं ते म्हणाले. वैयक्तिक स्वार्थ, बाकी काय? हे बघा, भाई काय बोलले मला माहीत नाही. भाई काय बोलले मी ऐकलंही नाही. तुम्ही आता म्हणता त्याच्यावरनं बोलता. मी आदरणीय अजितदादांच्या शब्दाला मान देण्यासाठी त्यांना शब्द दिल्यामुळे मलाही कळतं परिस्थिती कशी असते. ही असती तर काय झालं असतं, किती सोपं होतं मलाही कळतं. एवढा का मी राजकारणात अज्ञानी नाही. परंतु दादांना एकदा शब्द दिला, मी शब्दाला जागणार आहे. मी मागच्या वेळी पवारसाहेबांना शब्द दिला, दुसऱ्या मिनिटाला मी पवारसाहेबांकडे गेलो. दादांनी त्यांच्या लिस्टमध्ये माझं नाव होतं, पण मी दादांना सांगितलं मी पवारसाहेबांकडे जाणार, नमस्कार करणार आणि मी दादांकडे जाऊ काय विचारणार तर तुमच्याकडे येणार. तेव्हा ते बोलले तुझा नंबर कट, तू ना माझ्याकडे येणार नाहीस. हे मी स्पष्ट आहे ना. मी वेळोवेळी सांगितलं आहे की मी दादांना, मला पवारसाहेबांचा फोन आला तेव्हाही म्हटलं साहेब मी दादांना शब्द देऊन बसलो आहे. आता मी काय, आता जे काही संघर्ष आहे त्याला तोंड द्यायचं आहे. आजच्या सभेतून प्रशांत पर्व दिसून आलं. आगामी विधानसभा निवडणुकीत आजची जी गर्दी होती त्याहून वेगळंच कधी चित्र दिसून आलं, काय सांगा? हे बघा, गर्दी जमवणं, आता परवाची काय गर्दी कमी होती. माझ्याकडे हॉल किंवा सगळ्या साधनं सुविधा एवढी असती तर मी पण ह्याच्यापेक्षा सभा केली असती. मी काही जण, मला ती जागा नव्हती, कारण ती जागा ऑलरेडी आधी बुक झाली होती. आमच्यासमोरचं टार्गेट फक्त 3,000 लोक जमवण्याचं होतं. 3,000ची किती जमली काय जमली आता ती गर्दी नाही. त्याला जर तुम्ही 2,000-2,500 म्हणत असाल तर आनंद आहे. मलाही आजच्या गर्दी तुम्हाला जर अजून वाटत असेल तरी आनंदच आहे, कारण मला माझ्यावर विश्वास आहे. 2 महिन्यांना विश्वास आहे की नाही तर माझ्यावरचं कळेल. हे बघा, हे चुकीचं तुम्ही संदर्भ देताय. मी एवढंच बोललो की कोणी किती पैसे वापरू दे, कारण इलेक्शनमध्ये रीत असते, समोरचं पैसे वापरत असतो. मी असं त्याच्यावर काल त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलं आहे की निवडणुकात ह्या सगळ्या गोष्टी चालतात, त्याचं मी कधी बाऊ करणार नाही हेही सांगितलं. आता माझे कार्यकर्ते सगळे जमलेले असताना मी हे त्यांना सांगणं अभिप्रेतच आहे की कोणी किती आव्हानं येऊ दे. काय आव्हान हेच आहे? आज काय उमेदवार हाच आहे? आज का पवारसाहेबांनी हेच डिक्लेअर केलं? नाही डिक्लेअर केलं. अजून त्यांचा उमेदवार ठरायचा आहे, आमचा उमेदवार ठरायचा आहे, मीच आहे. मी तेव्हाही सांगितलं की महायुतीच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. कोणी का असे ना, जो असेल त्याला निवडून द्यायचं आहे.